औसा येथील कारवाईतल्या आरोपीकडून 9 गुन्हे उघड। औसा भादा पोलिसासह नागरिकांचा होणार सन्मान। लातूर जिल्ह्यातल्या औसा आणि भादा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने केलेल्या संयुक्त कारवाईत दरोड्याच्या तयारीत असलेल्या 5 जणांच्या टोळीला पोलिसांनी पकडण्यात यश मिळवलं होतं व त्यातील काही आरोपी फरार झाले होते। त्यानंतर त्या आरोपीकडून शस्त्रसाहित्यासहित मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। त्यानुसार सर्व गुन्हेगारांची चौकशी केली असता 6वा आरोपी देखील पोलिसांच्या हाताला लागला असून त्या आरोपीकडून मोठ्या प्रमाणात गुटखा व इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे। अजूनही या सर्व आरोपींची चौकशी सुरू असून या टोळीने लातूर जिल्ह्यात 9 ठिकाणी दरोडे व चोरी केल्याचं उघड झालं आहे। यानुसार आरोपींनी लातूरसह बीड, धाराशिव व बिदरमध्ये देखील चोऱ्या केल्याचं समोर आलं असून अजूनही तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितलं आहे। तसेच या टोळीला पकडण्याच्या कामगिरीत सहभागी असणारे अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार असून या कामगिरीत सहभागी झालेल्या नागरिकांचा देखील बक्षीस देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्पष्ट केलं आहे। दिनांक 2 आणि 3 ऑगस्टच्या मध्यरात्री औसा आणि भादा पोलीस स्टेशनने तेथील स्थानिक नागरिकांच्या मदतीनं दरोड्याच्या तयारीत असलेली एक टोळी त्या ठिकाणी पकडली होती आणि त्यावेळेस त्या टोळीतील 5 आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये आपल्याला यश आलं होतं। त्या व्यतिरिक्त त्यांचे जे काही वाहन होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी गुन्हे करण्यासाठीची जी काही मोठ्या प्रमाणावर हत्यारं त्यांच्यासोबत होती तर ती जप्त करण्यात आपल्याला यश आलं होतं। ही टोळी पकडल्यानंतर त्या ठिकाणी आपण भादा पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या वेगवेगळी 5 पथकं त्या ठिकाणी गठीत करण्यात आली होती आणि या 5 पथकांना आपण या टोळीतील इतर गुन्हेगारांचा शोध घेणं, त्या व्यतिरिक्त या टोळीने लातूर जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यांमध्ये काही गुन्हे केलेत का त्याचा शोध घेणं, वेगवेगळी पथकं तयार केली होती आणि या पथकांच्या कामगिरीनंतर आपल्याला त्यांचा अजून एक जो साथीदार होता जो अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मदत करत होता तर त्याला आपल्याला पकडण्यात यश आलेलं आहे आणि त्याच्याकडनं आपण जवळपास 5,72,000 रुपयाचा गुटखा आणि एक इनोवा कार त्या ठिकाणी आपण जप्त केलेली आहे। त्या व्यतिरिक्त या आरोपींच्या इंट्रॉगेशन नंतर आपल्याला असं निष्पन्न झालेलं आहे की लातूर जिल्ह्यातील एकूण 9 गुन्हे, ज्याच्यामध्ये 5 घरफोडीचे आणि 3 चोरीचे गुन्हे असे 9 गुन्हे त्या आरोपींकडनं उघडकीस आलेले आहेत आणि या 9 गुन्ह्यांपैकी एकूण गेल्या मालापैकी 4 लाखाचा मुद्देमाल जो आहे तर तो मुद्देमाल आपण हस्तगत करण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे। या व्यतिरिक्त अजूनही त्या आरोपींचं इंट्रॉगेशन करून त्यांनी लातूर व्यतिरिक्त इतर काही जिल्ह्यांमध्ये जसं बीड, परभणी किंवा बिदर या जिल्ह्यांमध्ये काही गुन्हे केलेत का त्याचाही शोध आपण घेत आहोत। त्या व्यतिरिक्त त्यांचे जे इतर साथीदार आहेत त्यांचाही शोध घेण्याची कार्यवाही चालू आहे आणि या व्यतिरिक्त अजून जो चोरीला गेलेला मुद्देमाल आहे तर तो मुद्देमालसुद्धा हस्तगत करण्याची कार्यवाही चालू आहे। ही जी काही कामगिरी झाली होती तर ती कामगिरी ही औसा पोलीस स्टेशन आणि भादा पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी अंमलदार आहेत आणि त्या स्थानिक जे नागरिक आहेत ज्या नागरिकांनी या संशयितांची माहिती देऊन त्यांना पकडण्यामध्ये मदत केली होती तर त्या स्थानिक नागरिकांचे जे काही ग्राम सुरक्षा दल आहे तर त्यांचासुद्धा आपण पोलीस विभागाच्या वतीने त्या ठिकाणी प्रशंसापत्र देऊन सन्मान करणार आहोत। त्याच व्यतिरिक्त जे अधिकारी अंमलदारांनी या आरोपींना पकडण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावलेली आहे त्यांनासुद्धा आपण त्या ठिकाणी बक्षीस देऊन त्यांचासुद्धा त्या ठिकाणी सन्मान करत आहोत। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.